खऱ्या अर्थाने पहिल्या मॅचसाठी बरोबर 5:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. आयोजकांकडून या ठिकाणी सूचना आपल्या असणार आहे आणि बरोबर 6 ते 6:15 वाजता पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. नक्कीच 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. जरूर मात्र पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत, यासाठी पंचांनी व्हॅल्युअली अलर्ट करायचं आहे. आशुतोष ठाकूर यांचं देखील शुभ आगमन, मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. आपलं देखील बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. खरं तर आयोजन करत्यांवरती असलेलं प्रेम आहे. हे मुख्य अतिथी कक्ष अगदी गजबजून भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आलेल्या तमाम मान्यवरांचं स्वर्गीय त्र्यंबक शेठ खेणी ह्या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू साई. पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला जातो. समाधान वासकर कोण विसरू शकेल या बॅट्समनला. अगदी तर पारितोषिक आहे प्रत्येक विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी दीपकदादा केणी आणि विलासजी घरत यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. चला पंचांचा येतो ग्रीन सिग्नल आणि खऱ्या अर्थाने मान्यवरांनी लावलेले हे पारितोषिक दोन्ही संघांसाठी असणार आहे. पहा याची याकडे नोंद घेणे गरजेचं असणार आहे. AK-47 टीम कुंडेवाल कडून ओपनिंगसाठी या ठिकाणी आपण स्ट्रायकिंग गेमला पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान गोलंदाजाचा वापर केला गेलाय. तोही सुद्धा या ठिकाणी नामवंत खेळाडू अगदी याच वर्षी बाईक त्याच्या नावावर राहिली, तो नितेश पाटील आणि बॉलिंग ट्रॅक पाहायला मिळू शकेल. अगदी आपण पाहिले तर पापडीचा पाडा मैदानावरती झालेली लढत कोण विसरू शकेल. कानपोली विरुद्ध अगदी 30 धावा काढत सुद्धा त्यांनी मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगवली होती. असा हा संघ मैदानावरती. पहिला बॉल समाधानसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आलेला आहे, मात्र त्याच दरम्यान मात्र पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. डॉट बॉलची सुरुवात झाली निलजे टीम कडून. अतिशय चांगला दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळतो. आत्ताच आपण पाहिलं तर उसटण्याच्या मैदानावरती टॉप 5 मध्ये दाखल झालेला संघ आज पहिली लढत खेळताना पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान कुंडेवाल टीम सुद्धा संघर्ष करताना यावर्षी आपण पाहिलेलीच आहे. मात्र कुंडेवाल संघ मात्र अगदीच आपण पाहिलं तर अतिशय फॉर्म मध्ये असलेला संघ आणि त्यामधला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. समाधानचा हा पटका, मी म्हटलं होतं AK-47 आहे कुंडेवाल टीमची आणि पहिल्या या ठिकाणी आपण चेंडूवरती या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती खुलं खुले खातं ते मात्र 6 धावांनी. थँक्यू डीजे. 6 धावांनी त्याची ओळखच राहिलेली आहे समाधान वासकरची. चौकार षटकारांनी स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करणारा हा खेळाडू सातत्याने मात्र खोऱ्याने टीम कुंडेवालसाठी धावा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा. पुढचा बॉल नितेश शाह. या बॉलवरती उत्तर दिलंय टीट फॉर टॅट आणि तो प्रत्युत्तर देत असताना पुढच्याच बॉलवरती या ठिकाणी दांडी गुल केली. समाधान वासकर मैदानातून बाहेर. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं व्यासपीठावरती मान्यवर मंडळी, त्यामध्ये विलासजी गरज असतील, जयवंतजी गरज असतील, त्यामध्ये खऱ्या अर्थाने जगदीशजी घरत परिवाराच्या वतीने जी आपण पाहिली सुरुवातीला आपण पाहिली ती डेची स्पर्धा, एक तुल्यबल्य स्पर्धा, नामवंत स्पर्धा आपण नानाशेठ घर स्मृती चषक आपण पाहिला. अगदी आपण पाहिले त्या स्पर्धेने पहिल्या वर्षामध्येच भरपूर सारं कौतुक त्या स्पर्धेचं आपण होताना पाहायला मिळालं. अगदी सुसज्ज स्पर्धा आणि त्याच तोडीची ही स्पर्धा आपण नाईटची स्पर्धा पाहतोय या मैदानावरती. पेटलीच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय त्र्यंबक शेठ खेणी स्मृती चषक 2025च्या पहिल्याच पर्वामध्ये आजच्या ए लॉट्समध्ये आपण पाहिली तर भरपूर सारे प्रेक्षकगण या स्पर्धेसाठी सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आविक मातेचा उल्लेख करावा लागेल. काल सुद्धा त्यांनी षटकारासाठी पारितोषिक लावलं आणि लगेचच एका मिनिटामध्ये त्यांच्या संघानं षटकार लगावला. आज सुद्धा तेच घडलं या मैदानावरती. षटकाराचं पारितोषिक लावलं खरं आणि लगेचच षटकार टोकला साई गायकरने. ही खरं तर या ठिकाणी मान्यवर मंडळी समर्थक आहे, सपोर्टर आहे क्रिकेटचे. त्यांना कोणीही जिंको कोणी हारो, मात्र चांगला क्रिकेटचा खेळ करणाऱ्याला ते नेहमीच पारितोषिक देत असतात. हीच खासियत राहिली आहे हे सर्व मान्यवरांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच दाखल झालेला आहे तो मात्र प्रसाद. आता मात्र प्रेशर असणार आहे फलंदाजांवरती. नितेशचा पुढचा बॉल खोदून काढला, बॉलला चांगला बॉल होता, धाव घेण्यासाठी धावलेत, मात्र इथे काय घडलंय, अगदी डेंजर एंडकडे होता फलंदाज प्रसाद. आल्या मात्र या ठिकाणी विकेट गमावी लागली असती, जर अचूक थ्रो लागला असता तर धाव एक जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल ती मात्र 7 धावा. चेंडू समाप्त झाले आतापर्यंत 4. ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेल्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून
त्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण मनापासून या ठिकाणी कौतुकाने या ठिकाणी स्वागत करूया. कारण भरपूर सारे प्रेक्षक आजकाल आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं ऑनलाईन जोडले जात आहेत. भरपूर प्रेक्षकांना मात्र सर्व कामधंदे आटपून मात्र भरपूर वेळा या ठिकाणी नाईट मॅचसाठी उशीर होतो आणि त्याचमुळे भरपूर सारे प्रेक्षक समर्थक प्रत्येक टीमचे जोडले जात आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करूया. पुढचा बॉल पुन्हा एकदा नितेश तयार असताना समोर मात्र फलंदाज स्ट्रायकिंग यांना विशाल भोईर. पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला विशाल भोईरने, ओळख निर्माण करून दिली आहे. आयवा कॅच पकडू शकले नाहीत आमचे मान्यवर. निळजे संघाचे समर्थक होते. बॉल गेला सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. धावांचा वेग आपण पाहिला तर 13 धावसंख्येवर जाऊन थांबलाय. 2 षटकारी पाहिले, ते विकेटी पाहिली आहे. मात्र जास्त काळ आनंद टिकू शकले नाही त्यावेळेस नितेश पाटील निळजे संघाचा. कारण लगेचच मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी विशालची आपल्याला पाहायला मिळाली आहे, जिथून मात्र त्याला स्ट्राईक मिळाली आहे. नंतर या ठिकाणी समाधान बाद होत असताना थोडंसं प्रेशर जरूर होतं. मात्र ते प्रेशर थोडंसं कमी झालं असणार आता कुंडवाल टीमवरचं. आता इथून पुढे मात्र गोलंदाज पुढचा बॉल टाकण्यासाठी शेवटचा बॉल असणार आहे या षटकामधला. धावसंख्या आपलं पाहतोय 13 धावा. नितेश षटकामधला शेवटचा बॉलवरती सुद्धा तडाखा पाहायला मिळतोय. अजून एक या ठिकाणी षटकार लगावलाय. आमचे कमलाकर पाटील झेल टिपत असताना इथे मात्र हा षटकार नोंदवलाय कुंडेवाल टीमसाठी विशाल भोईर. थँक्यू डीजे. पहा विशालने टोलवलाय बॉल. अगदी आपण पाहिलं तर कॅमेरामध्ये कॅप्चर झालेले आहेत कमलाकर पाटील. झेल मात्र टिपलाय की नाही, सुटलाय झेल. जुन्या कालामध्ये भरपूर वर्ष क्रिकेट त्यांनी गाजवलं. आता मात्र थोडंसं कमी क्रिकेट केलंच असताना हा झेल सुटलाय. अगदी असतायत मात्र स्माइल चांगली आहे आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रामध्ये 5 वाजता त्यांची उपस्थिती आपण पाहिली. सर्व समारोप झाला, उद्घाटन झाला आणि त्यानंतर ते आपण पाहिलं तर कार्यक्रमासाठी गेले होते. आता सुद्धा त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. भरपूर वर्ष पेटाले टीमकडून खेळत असताना पाहतोय. एक वेगळी वेळख नक्कीच निर्माण करून दिलेली आहे. व्यासपीठावर जी मंडळी बसली पहा, अविकजी मादे असतील, जयवंतजी घरत असतील, त्याचबरोबर प्रल्हाद शेठ केनी असतील, आमचे महेंद्र बुवा आहेत, विलास शेठ घरत आहेत, त्याचबरोबर हेमंत केनी सुद्धा आपण पाहतो व्यासपीठावरती. त्यांच्यावरती कॅमेरा कॅप्चर करण्यात आलेला आहे. प्रदीपची केनी आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वच आजी खेळाडू या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने एक वेगळी जबाबदारी तेजस केनी असतील आणि विशाल केनी यांच्यावरती सुद्धा आहे आणि पूर्ण सपोर्ट खऱ्या अर्थाने पाहिल्यानं तर ग्रामस्थांचा लाभलेला आहे या स्पर्धेसाठी. ही खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे या स्पर्धेसाठी. षटक संपल्यानंतर नवीन गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळू शकेल. थोड्याच वेळापूर्वी हाच संघ उसळण्याच्या मैदानावरती अगदी टॉप 5 मध्ये पोहोचलाय. डबल धमाका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल का? करण पाटील दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकारांनिशी 3 षटकार लागलेत. 19 धावसंख्या झालेली आहे. प्रथमेश केनी बाई कुकली खरं तर वलफच्या नाईट स्पर्धेमध्ये. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आला. ऑन द कार्पेट जरूर आहे, मात्र स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं असणार आहे. जरूर जियांश केनी यांच्याकडून हॅट्रिक षटकारांसाठी 3000 रुपयाचं तब्बल पारितोषिक. पहा पारितोषिक मोठं आहे की छोटं, यापेक्षा पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. यस, विशालला हॅट्रिक चान्स आहे म्हणूनच पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. पहा विशालला खूप मोठी संधी आहे. अजून एकही फलंदाज चढलेला नाही या मैदानावरती ज्याने मात्र हॅट्रिक नोंदवली षटकारांची. पाहूया विशाल भोईर त्याचा मानकरी ठरतोय का? समोरून करणचा हा बॉल पुढचा असेल. अपेक्षा असेल मात्र कुंडवाल टीमला या बॉलवरती तसा चेंडू फेकलाही होता, मात्र बॉल गेलाय सीमा पास स्क्वेअर लेगच्या दिशेने. आलाय चौकार. थँक्यू डीजे. आमच्या समेत आता प्रथमेश केनी जोडले गेलेले आहेत. 2-3 वर्षामध्ये चांगला फॉर्म दाखवलेला आहे. मग खऱ्या अर्थाने पेठाले टीमने आज खऱ्या अर्थाने एक वेगळी स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळते. कौशल केनीचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणाला 2 मारलेले षटकार आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलेलं तर वय वर्ष त्याचं आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 15 ते 16 वर्ष वयाचा खेळाडू आहे आणि गुणवत्ता भरलेली आहे त्याच्यामध्ये. यावेळी चांगला चेंडू डिलिव्हर केला. यावेळी थोडासा आखूड टप्प्याचा बॉल गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. कारण विशालची त्यांनी बॅटिंग पाहिली आहे, तो ज्या जलद गतीने बॅटिंग करतोय प्रत्येक जलद गती चेंडूवरती, त्याला मात्र आखूड टप्प्याचा आणि थोडासा कमी गतीचा चेंडू फेकण्याचं कार्य करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या रोखली ती मात्र 24 धावसंख्येवर. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. विशाल भोईर चांगली बॅटिंग करतोय. समाधान
बाद झाल्यानंतर सुद्धा आणि या बॉलवरती आपण पाहिले लगातार 2 बॉल बीट केले खरं तर यावेळेस विशाल भोईरला. आपण मला मागच्या ओव्हरमध्ये जे 2 लगातार षटकार लगावले त्यानंतर थोडंसं प्रेशर क्रिएट झालं असणार निलजे टीमवरती. ते थोडंसं प्रेशर कमी करण्याचं काम इथे मात्र केलं या 2 चेंडूने. आणि खरं तर कुंडेवाल टीम केलते म्हणजे त्याचे बिग सपोर्टर्स आहेत महेंद्र पाटील मानगर यांच्याकडून सुद्धा त्या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. पुढचा बॉल या ठिकाणी घेण्यासाठी करण पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. समोर विशाल भोईर. पुन्हा एकदा 2 बॉल डॉट गेल्यानंतर थोडासा प्रेशर कमी करणारा हा बॉल ऑन साईडला पुलरलेनच्या बॉलला भिरकावलाय. आला यावेळेस पंचांचा इशाराची आम्ही वाट पाहत आहोत. यस लगेच इशारा द्यायचा प्रेक्षक कोणी असतील त्यांनी. यस प्रेक्षकांचा इशारा षटकार बिग हिट षटकार. परफेक्ट लाईनवर बॉल टच झाला. अगदी आपण पाहिलं प्रेक्षकांनी सुद्धा चांगला इशारा केला. आम्ही सुद्धा लाईव्हमध्ये थोडंसं चेक केलं. वारंवार लाईव्ह चेक करू शकणार नाहीत आम्ही. जर कॅप्चर झालं असं तरच करू शकतोय. मात्र षटकार आहे. षटकाराने धावसंख्या गेली ती मात्र 30 धावसंख्या 30 कंप्लीट झाली आहे. दुसरं षटक चालू आहे. एक वेगळ्या गिअरमध्ये फलंदाजी आपल्याला कोंडेवाल टीमची पाहायला मिळते आहे. त्यामध्ये विशाल भोईरचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. करणचा पुढचा बॉल विशालसाठी. ओव्हरपिच बॉल होता. आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित सरळ वाटे एखादा फटका आला सुद्धा असता. मात्र बॉल डॉट गेलाय. धावसंख्या 15च्या सरासरी लागली आहे. ती मात्र 1 गडी बाद 30 धावसंख्या. मुरमड 11 कान्होबा कुंडवाल टीम बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये शेवटची ही लढत आपण पाहतो पहिल्या सत्रामधली आणि या इनिंगमध्ये खऱ्या अर्थाने गाजवली आहे ती मात्र विशाल भोईरने. थँक्यू डीजे. पहा या ठिकाणी आपण पाहतो ड्रोन कॅमेराने हे दृश्य टिपले गेलेलं आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्याच्या मध्ये या ठिकाणी आपण पाहतो अगदी मधोमध कॅमेरा आणि त्यानंतर विहंगम दृश्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोल रिंगण आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेचं आणि या पूर्ण ग्राउंडचं. स्वर्गीय त्र्यंबक स्मृती चषक 2025 या पर्वाचं नाईट स्पर्धेचं रद्दी स्पर्धेचं या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. विवेक केनी आणि सचिनजी केनी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपली जागा मैदानावरती नाही तर व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे हेच सांगत असताना या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला आम्ही विनंती करत आहोत. स्वर्गीय त्र्यंबक शेठ केनी स्फूर्ती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ पेटले आयोजित स्वर्गीय त्र्यंबक शेठ केनी स्फूर्ती चषक 2025च्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने लाभलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मान्यवरांचा प्रतिसाद आणि त्यानंतर ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते आहे. नवीन षटक नवीन गोलंदाज केतन पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक पाहायला मिळेल. पेठाले एंड करून तिथून मात्र या ठिकाणी फलंदाज ज्या प्रकारची प्रसादने साथ दिली ना त्याचंही कौतुक करणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल प्रसादसाठी. शॉर्ट पिच अलख्या हाताने ढकललाय मी म्हणतोय मिड विकेटच्या दिशेने कारण त्याला त्याचसाठी या ठिकाणी भूमिका बजवायची आहे. जोपर्यंत विशाल भोईर चांगली फलंदाजी करतो तोपर्यंत त्याच्या सहकार्याची भूमिका इथून मात्र प्रसाद या ठिकाणी निभावताना पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिली होती रोहित शर्माची जी इनिंग पाहिली होती ना त्यामध्ये पार्टनरशिपमध्ये फक्त 12 धावसंख्येचं योगदान रॉबिन उत्तपाचं होतं. अशा प्रकारच्या इनिंग साकारायच्या असतात पण त्याला सुद्धा खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी इनिंगला महत्त्व असतं आणि तशाच प्रकारची इनिंग इथे प्रसादची आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत विशाल चांगले बॅटिंग करतोय आपणही कोणता धोका नाही घेता त्याला स्ट्राईक देणं हे मात्र कार्य त्याच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत. मात्र निलजे टीमला इथून पुढे विशालचा अडचण सुद्धा दूर करावा लागेल. अन्यथा या पहिल्या सत्रामध्ये मोठा टार्गेट सेट होऊन आणि इथे मात्र चुकी घडली यष्टीरक्षकाची. प्लाय स्लिप मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक होता त्याची झाली चुकी आणि बाईचा हा नशिबाचा जरूर चौकार पाहायला मिळालाय. थँक्यू डीजे. निलजे विपक्ष कुंडेवाल टीम पहा परस्पर विरोधी संघ आहेत. एकच पहिल्याच मैदानावर एकत्रित आलेले आहेत मात्र तरी सुद्धा ही मैत्रीपूर्ण लढत आपण या ठिकाणी पाहतो. कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही टॅलेंटचा गजर नाही ही वैशिष्ट्य राहिलेली आहेत या स्पर्धेची आणि या सामन्याची. पुढचा बॉल ऑन साईडला केल्याचा होता या बेलेला थोडे शफल झाले होते त्याच दरम्यान तो डॉट बॉलची सांगता. कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिले तर वलभच्या मैदानावरती एक थोडासा विचित्र प्रकार घडला होता आणि त्यानंतर त्या खेळाडूंनी माफीही मागितली. मात्र आपण काल एक चांगलं दृश्य पाहिलं ज्यावेळेला पिसारे विपक्ष
त्यांच्यासमोर जी टीम होती वावंजे त्यामध्ये लढत होती, शेवटच्या बॉलपर्यंत रंगली होती. त्यानंतर पिसारवे टीमने सक्त ताकीद दिली होती की कोणीही उड्या मारायच्या नाहीत, कोणीही जल्लोष साजरा करायचा नाही, कारण समोरचा संघ आपलाच आहे, त्याच्या दुखामध्ये अजून जास्त भर घालायचे नाही. तशा प्रकारचं कार्य प्रत्येक वेळेला आपल्या संघाने करणं गरजेचं असणार आहे. कारण एकमेकांसमोर आपण केलंच असतो. ग्रामीणमध्ये प्रत्येक गावामध्ये आज पाहिले तर एक एक दोन दोन संघ आहेत, मात्र चांगल्या प्रकारे क्रिकेट शिस्तबद्ध क्रिकेट खेळत असताना कोणत्याही प्रकारचे वादविवाद आता काही वर्षांपासून आपले होत नाहीत आणि तशाच प्रकारचं क्रिकेट सातत्याने खेळलं जावं हीच प्रत्येक आयोजकाची इच्छा आणि अपेक्षा असते. आणि त्याच प्रकारचं क्रिकेट आम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतंय. कारण कुंडेवाल टीमसुद्धा या निलजे संघासमोर पहिल्यांदा क्रिकेट खेळते आणि तरीसुद्धा जल्लोष मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही. हीच खासियत आहे आणि चांगली गोष्ट आहे खऱ्या अर्थाने. चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला, डीप मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती आलाय. त्याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातो, कॉल दिला होता दोन्ही बाजूने, मात्र धाडस झालं नाही आणि त्याच दरम्यान सिंगल झाली पूर्ण. जरूर निलजे संघाला सुद्धा अजय पाटील सिनियर आणि राकेश पाटील काटे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. निलजे टीम आज यावर्षी आपण पाहिले जबरदस्त फॉर्ममध्ये संघ आहे. आपण गेल्या काही वर्षामध्ये त्यांचा संघर्ष आणि खऱ्या अर्थाने निलजे टीम आज यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. कुंडेवाल टीम सुद्धा ज्या प्रकारचा स्टार्ट त्यांना मिळालेला आहे, विशाल भोईर ऑन स्ट्राईक सन्मान दिला. सन्मान देत असताना दुसरीचा कॉलही आपल्याला देताना पाहायला मिळालेत. कॉल दिलाय जरूर, मात्र चेंडू पिके आली खराब. तिसरीचाही कॉल असेल आणि 3 धाबा इथून मात्र पूर्ण करत असताना प्रसादला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेट क्रमांक दुसरा बाद होईल. तिसऱ्या धावसंख्येसाठी धावले होते, 2 धावा झाल्या पूर्ण आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 धावसंख्येवरती. यस, पाण्याची आवश्यकता असणार आहे. 3 षटकं समाप्त झालेले आहेत. लगेच रेडी राहा, लगेच मैदानामध्ये धाव घ्या. तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर धून. अगदी 13च्या सरासरीने 39 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये आपण बॅटिंग करत असताना विशालला पाहतोय. विशालची आपण इनिंग पाहिली तर विशालने धावा केल्या 11 बॉलवरती 24 धावा. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय विराज गायकवाड. विराजच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होईल. तत्पूर्वी या ठिकाणी गोलंदाजाचा आपण विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 13च्या सरासरीने धावा आतापर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. मात्र उर्वरित षटकांमध्ये कमबॅक करण्याची आवश्यकता निलजे टीमला सुद्धा असणार आहे. कारण नितेश पाटीलच्या षटकाचा आपण विचार केला तर षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 धावा आणि याही षटकामध्ये यस 5 धावा जरूर आलेल्या आहेत. कारण 22च्या 4 धावा जोडल्या जातील त्या षटकामध्ये, कारण त्यामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व होतं. फलंदाज तिथे मात्र आपण पाहिलं तर यस नागेश अधिक गोलंदाजीच्या मार्गावर असतील. चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाज समोर पुन्हा एकदा विशाल भोईर. चांगली इंग्लिश साकारली आहे मैदानामध्ये. निलजेसारख्या बल्लाढ्य टीम समोर गोलंदाजीचा अगदी शिस्तबद्ध तापा त्यांच्याकडे असताना सुद्धा त्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी दाखवली आहे. आता मात्र मिस्टामिन स्ट्रोक 2 शतरक्षक चेंडूच्या खाली आहे. कॉल चांगला होता शतरक्षकाचा, झेल टिपला गेलाय आणि विशाल भोईरचा इथे खेळ समाप्त होईल. अगदी आपण पाहिलं तर 12 बॉलवरती त्याने धावा केल्या 24. मयूर वास्कर ऑन स्ट्राईक.
विशाल भोईरचं कौतुक करणं गरजेचं आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर समाधान बाद झाल्यानंतर इनिंग सांभाळण्याची त्यांची जी आवश्यकता होती ती पूर्ण केली खऱ्या अर्थाने आणि 24 धावांची एक छोटेखानी काही होईना एक चांगली इनिंग त्यांनी साकारलेली आहे मैदानामध्ये. 39 वरती हा तिसरा गडी बाद झाला मैदानामधून आणि आता मात्र नवीन जोडी मैदानामध्ये असेल. इथून पुढे 2 षटकांचा खेळ पर्याप्त आहे आणि तो मात्र या ठिकाणी खेळत असताना या नवीन फलंदाजांना थांबून मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. हा बॉल ट्रॅव्हल झालाय मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. एका धाबेने धावपलकावर 40 धाबा कंप्लीट झाला. 5 ओव्हरची मॅच जरूर आहे. पहिल्या मॅचमध्ये 62 धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर रात्रीच्या सत्रामध्ये खरं तर धावसंख्या खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते. मागच्याच मॅचमध्ये पाहिली तर 50 धावा होत्या. त्या अगोदर खूप कमी धावसंख्या पाहिली. अगदी आकाश केणी आणि नवनाथ केणी आकाश केणी नवनाथ केणी यांच्याकडून मयूरच्या षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा हा बॉल अगदी आपण पाहिलं तर गॅप शोधला मी म्हणेन. फलंदाज विराज गायकवाडनं अगदी लिहिलेला पार केला. वन बाउसने चेंडा सीमा पार सुद्धा गेलाय. थँक्यू डीजे. 44 धावसंख्या लागली. पहा डबल 4चा आकडा लागलेला आहे. 3 गडी बाद झालेला आहेत. लगातार 2 षटकारांसाठी मयूरसाठी हे पारितोषिक असणार आहे. सचिन केणी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं षटकारासाठी हे पारितोषिक असणार आहे. मयूर वास्करसाठी हे पारितोषिक आहे. मात्र या वेळेला यस बाचा आहे तरी सुद्धा मी विचार करतो एवढी पारितोषिकाची लयलूट काय केली जाते. अगदी आपण परत बोलून बोलून माणसं येत आहेत. किती प्रोत्साहन दिलं जाते पहा मयूर. आता मयूरवर प्रेशर असेल मी म्हणेन. आज षटकार एकतरी मारावा आपली लाज राखली जाईल या मैदानामध्ये. आणि खऱ्या अर्थाने पाहिला तर पेटालीचा आमचा भाचा आहे कौशल त्याने मात्र मैदान गाजवलं वलपचं आणि यूट्यूबवरती भरपूर प्रमाणात ती लिंक पाहिली गेली व्हिडिओ पाहिली गेली. या वेळेला मयूरच्या बॅटमधून पहा चेंडू ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक. मयूर वास्कर हिट द सिक्सर. सचिन केणी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेच आहे. मात्र 2 षटकारांसाठी 2000 रुपये अजूनही आहेत. ते मात्र आकाश केणी आणि नवनाथ केणी यांच्याकडून. पहा अजून सुद्धा प्रल्हाद शेट केणी यांचं सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. मयूरला या ठिकाणी पारितोषिकांची लयलूट केली जाते मयूरसाठी. मयूर अगदी शांतपणे फलंदाजीचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. बक्षीस तर मिलवर राहतील. यस प्रल्हाद शेट नैतिक नाईक वरद काकडे आणि नैतिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलेच आहे. सचिन केणी यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. पहा यस मारला तरी अजूनही 1000 येतील मयूरसाठी हे पारितोषिक. कोंडेवाल टीम सुद्धा वाट पाहते. मात्र मयूरचा हा फटका चुकला आहे. यस मंगेश केणी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक मयूरसाठी आलेले आहे. 3 षटकारांसाठी 3000 रुपये तब्बल पारितोषिक मिळवत राहा. मात्र टीमसाठी सुद्धा खूप मोठा चांगला खेळ आपल्याला करावाच लागणार आहे. इथून पुढे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 51 धावा 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 4 षटकं समाप्त झालेले आहेत. पहा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने खेळ करत राहा. मात्र क्रिकेटवरती तुमची श्रद्धा असू द्या. कारण सचिन तेंडुलकरने सांगलेलं आहे की मी अख्ख्या पूर्ण करिअरमध्ये अजूनही कधी बॅट फेकलेलं नाही किंवा स्टंपवर पाय सुद्धा लावलेला नाही. आणि पूर्ण आपण पाहिलं तर किटला मी सातत्याने नमस्कार करत असतो. केलपट्टीला नमस्कार करत असतो. तशाच प्रकारचं कार्य करत राहा. 51 धावा झालेल्या आहेत. स्कोर 51 झालाय. ओव्हर झाली षटक संपलंय. कौशलचा उल्लेख केला होता. कौशलला मात्र सफलता मिळाली आहे. लोक धावा देऊ जाऊ नका लगेच. आता कधी टाल्या वाजवणारी पब्लिक कधी गाली देईल ना ते समजू शकणार नाही. 51 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. मात्र निलजे टीम सुद्धा थोडीशी या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखण्याची गरज आहे त्यांना. या धावा कमीत कमी धावसंख्येमध्ये कशा रोखल्या जातील त्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी गोलंदाज मीत आलेला आहे. मीत पाटील बंधूचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी 4ही खंडाले आहे. मीठ खंडाले आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच्यावरती जबाबदारी शेवटच्या वरती सोपवलेली आहे.
थोडंसं मार्गदर्शन नितेशच्या माध्यमातून त्याला लाभलेलेच आहे, कारण शेवटचं षटक आणि 5 गोलंदाज वापरले जातात म्हटलं तर शेवटचा गोलंदाज कदाचित लूज असू शकतो, थोडासा प्रेशर सुद्धा त्याच्यावर असेल, अनुभवाची कमी सुद्धा असेल. मात्र काल एक गोलंदाज आम्ही पाहिलं तर अगदी 14 वर्षाचा तुषांत मात्र या गोलंदाज पाहिला होता पिसावरा टीमचा, अगदी चांगली गोलंदाजी केली होती. पहा मयूरसाठी अजूनही पारितोषिक आलेलं आहे. प्रल्हाद शेटकेने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यासाठी असणार आहे. जर दुसऱ्या बाजूने आपल्याला फलंदाज पाहायला मिळू शकेल विराज गायकवाड, जो ऑन स्ट्राईक आहे. पुढचा बॉल मिसचा आहे, एक वेगळाच रिदम त्याचा आहे. एक वेगळ्या रिदमने मात्र इथे मात्र चेंडू टोलवलाय आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने तो या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना त्या चेंडूवरती आली सिंगलने मात्र धावफलकावर धावा लागतील त्या 52 धावा. या मात्र खासियत आहे खऱ्या तर निलजे टीमची. आपल्या बॉलरचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी ही या ठिकाणी प्रोत्साहन वाढवणारी या ठिकाणी आवाज आणि टाळे आपल्याला पाहायला मिळतात. समोर मयूर असणार आहे. मयूरसाठी जी बक्षिसांची षटकारासाठी लयलूट करण्यात आलेली आहे तो षटकाराची वाट पाहिली जाते कुंडेवाल टीम करून. थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन बॉल गेला आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसरीचा प्रयत्न मयूरचा होता, विराजने सुद्धा होकार दिला होता, चेंडू आलाय त्यानंतर मात्र माघारी परतला. पहिलीच टुर्नामेंट या ठिकाणी मित खंडाले खेळतोय तर या ठिकाणी त्याला लगेचच गोलंदाजी दिली आहे. पहा दुहेरी प्रेशर आहे त्याच्यावरती, म्हणूनच टाळ्या वाजतात की तू काहीही कर मात्र चांगली गोलंदाजी कर. पुढे मात्र तुझं नक्कीच नाव या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये आणि निलजे टीममध्ये नक्कीच आपल्या गोलंदाजमधून गाजवताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. चांगली स्ट्रॅटर्जी आहे. पहा गोलंदाजावरती प्रेशर जरूर आहे शेवटच्या षटकाचं, कारण दोन्ही षटकारवीर खेळतात आणि अशा षटकारवीराविरुद्ध इथं गोलंदाजी मितला करावी लागते. ऑन साईडला चांगला तडाखा पाहायला मिळाला या बेलेस. फलंदाज विराजच्या बॅटमधून आलेला हा चौकार. फोर्ट 57 धावसंख्या लागली, 57 धावा झालेल्या आहेत मैदानामध्ये. अजूनही चेंडू काही शिल्लक आहेत, मात्र ज्या रिदमने गोलंदाजी करतो एकदम आपण पाहिलं तर 15-20 पालांतर रनअप घेऊन येतो, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्याने करताना पाहायला मिळते. खराब चेंडू अजूनही त्यांनी फेकलेला नाही, ही खासियत राहिली आहे मिचची. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा विराजसाठी, उचललाय बॉलला, अलॉंग द कार्पेट जरूर आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, मात्र दुसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय. केतनने चेंडू आडोला फेकला आणि त्याच दरम्यान 2 धाबा जोडल्या गेलेल्या आहेत. 2 धाबांनिशी संघाची धावसंख्या 59 वरती पोहोचली आहे. पण पहिल्या मॅच मध्ये 62 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मध्यंतरावर आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आणि या मॅच मध्ये मी म्हणेन बॅट्समनचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि 59 धावसंख्या झाली. काही चेंडू शिल्लक आहेत, ते मात्र 2 बॉल शिल्लक असणार आहेत. चहू बाजूने या ठिकाणी आपण पाहतो प्रेक्षकांची उपस्थिती आणि नक्कीच आनंद घेत असताना प्रेक्षकांना क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतात. कोंडेवाल विपक्ष निलजी या टीम मधला. हा बॉल थोडासा या ठिकाणी खराब फेकला आणि खराब बॉलवरती बीमरच्या या बॉलवरती आल्या 1+4 धावा. अनुभवाची कमी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर थोडंसं प्रेशर त्याच्यावरती होतच आणि त्या प्रेशरने मात्र कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतो निलजे टीमला धोका दिलाच इथे म्हटलं तर. कारण वारंवार आपण पाहिलं तर सिनियर खेळाडू त्याला सांगतायत की कशा प्रकारे चेंडू फेकायचे आहेत. तू चांगले चेंडू फेक, त्याच्यावरती षटकार चौकार आला तरी चालेल, मात्र वाईड आणि बीमर फेकू नको, कारण या चेंडूने मात्र बऱ्याच वेळेला वेळली जातो आणि मात्र आणखीन एक्स्ट्रा चेंडू फेकावे लागतात. धावसंख्या या 5 धावांनी किती 64 धावा जाऊन पोहोचली आहे. आजचा हायस्कोर नोंदवलाय खरं तर, कारण पहिल्या मॅचमध्ये 62 धावा नोंदवल्या होत्या. आपण पाहिलं तर टीम होती त्या संघामध्ये, आपण पाहिलं विचार केला तर टीम होती स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसारणे टीम, त्याने मात्र 62 धावा नोंदवल्या त्या टायगर टीम समोर. आता निलजे टीम समोर टोकलेल्या आहेत आतापर्यंत 64 धावा. पुढचा बॉल चांगला बॉल फेकला पहा या वेळेस, पंच वळलेत, मात्र या ठिकाणी आपण पाहतो वाईटचा इशारा येत असताना थोडी लाईन चुकीची पाहायला मिळाली आणि फ्रीजचा अजूनही या ठिकाणी बॉल शिल्लक असणार आहे. धावसंख्या 65 वरती जाऊन पोहोचली. 65 लॉस ऑफ 3 विकेट. पार्टनरशिप चांगली बिल्टअप झाली या मैदानावरती आतापर्यंत. आपण विराज आणि मयूरच्या माध्यमातून पाहिलं तर दोघांनीही धाबांचा या ठिकाणी आपण अक्षरशः पाऊस पाडण्याची फलंदाजी केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिसचा असेल. फ्रीजचा बॉल, फ्रीजच्या बॉलला पाठवलंय, विराजच्या बॅटमधून आला तडाखा, अजून एक षटकार, अजून एक नो बॉल. आता विचार करणं भाग पाडेल, कारण हा बॉल आता या ठिकाणी झालाय बिमरचा आणि त्यामुळे सुद्धा मितला इथे मात्र गोलंदाजी यापुढे करता येणार नाही नियमानुसार आणि त्याचमुळे अजून एक फ्रीड बॉल असेल, उर्वरित बॉल फेकावे लागणार आहे. थोडीशी या ठिकाणी चुकी झाली मितची आणि त्यानंतर मात्र नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागणार आहे.
टोटल स्कोर मूज ऑन 72. 72 धावा झालेल्या आहेत. पहा मैदानावरती 2 चुका किती महागात पडल्या यावेळेस मितला आणि निलजेट टीमला. नवीन गोलंदाज 2 चेंडू फेकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश पाटील एका बाजूला आमचे स्कोरर प्रथमेश केणी तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश पाटील आलेले आहेत. डावखुरी हाताने गोलंदाजी करतात विराज समोर. विराजने चांगली इनिंग साकारली. अगदी आपण पाहिलं तर पुढचा बॉल प्लीजचा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. चांगला बॉल डिलिव्हर केला. अगदी स्लोअर फेकला. विराज पाहत राहिला. ऑन साईडला केलायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता. 22 वरती खेळतोय विराज आणि मयूरचं योगदान आपण पाहिलं तर 8 वरती खेळतोय. एक षटकार लगावलाय जरूर. त्या षटकारांची साठी पारितोषिकांची लयलूट सुद्धा झालेली आहे आणि त्याचप्रमाणे शेवटचा बॉल आता असणार आहे. शेवटचा बॉल खेळण्यासाठी ही विराजला संधी असणार आहे. आता प्रीट नसणार आहे आणि त्या दृष्टीने मात्र चांगला बॉल डिलिव्हर केला मी म्हणे प्रथमेश पाटीलने. स्लोअर चेंडू फेकलेल्या स्लोअर चेंडूवरती बीट केले. पहा या गोलंदाजाने प्रभावित केलं. खरं तर दोन्ही बॉलवरती प्रभावित करत असताना ही 22च्या स्वरूपात धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र तब्बल 73 धावसंख्या आणि टोटल करावी लागणार आहे. टार्गेट सेट होणार ते मात्र 74 धावसंख्येचं. पहा 74 धावा करायच्या आहेत. 73 झालेल्या आहेत सेकंड इनिंग मध्ये. निलजे टीमला जी निलजे टीम काही वेळापूर्वीच विजय प्रस्थापित करून आलेले आहेत त्या टीमने 51 धावांचं संरक्षण केलं होतं. तीच टीम मात्र आता चेस कराव्या लागणार आहे. तब्बल 74 धावा. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी सेकंड इनिंग साठी इन्व्हाइट करत आहे साई पाटील यांना. हॅलो थँक्यू. या अगोदर आवाज ऐकला संतोष घरत यांचा. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओपनिंग पेअर चॉईस बॉल. या स्पर्धेतील उच्चांक आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये मृण्मय 11 कान्होबा कुंडेबहाल या संघाकडनं दमदार खेळ आपल्याला बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला. 5 षटकामध्ये तब्बल 73 धावा बनवल्या आणि 74 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पेलावं लागेल विजयासाठी ते जर्मन निलजे टीमला. अतिशय दमदार फॉर्मात हा संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. बुर्दुलची नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा गाजवली. मालिकावीरचा किताब पटकावला होता नितेश पाटीलनं. त्यानंतर देखील सातत्यानं दमदार खेळ नुकताच एक विजय संपादन करून हा संघ या ठिकाणी दाखल झालाय आणि आता उसटणा नाईट क्रिकेट रजनी तिथे देखील दमखम या संघाचा पाहिला आणि सुपर 5 मध्ये हा संघ दाखल झालाय. चांगल्या टच मध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. सन्माननीय विलासजी घरत साहेबांकडनं षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस. आता एटीएम ओपन झालंय. खरं तर 12 वाजल्यानंतर आता पैशांची लयलूट होईल.
या अगोदर देखील लयलूट झाली होती. भाचा मैदानाच्या आतमध्ये खेळ करत होता आणि त्याच्यासाठी बरीचशी बक्षिसं लावण्यात आली आणि ती बक्षिसं कामावली देखील त्यांनी. आणखी एक षटकार त्याच्या माध्यमातून आला आणि 1500 रुपयाचं कॅश प्राईज आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जमा आहे. मॅच नंतर आपण ते कॅश प्राईज त्याला देणार आहोत. परंतु आता 12 नंतर देखील आमच्या सर्व मान्यवरांचं ATM खुलं झालंय. खरं तर आता फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी. सलग 3 षटकार 3000 रुपये आणि प्रति षटकारासाठी 500 रुपये विलास शेठ घरत यांच्या माध्यमातून ते पारितोषिक. जाऊया मॅचच्या दिशेनं. रख हौसला बंदे न डर तुफा के सामने बढ़ा कदम लक्ष्य की ओर कर हर मैदान फते. इथे मैदान मारायचं असेल तर लक्ष डोळ्यासमोर 74चं ठेवावं लागेल आणि त्या अनुषंगानं बॅटिंग टीम जयमान निलजेला करावी लागेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि साथीनं केतन पाटील दाखल झालाय. विशाल पवार आणि केतन पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला अतिशय चांगला फॉर्म जयमान निलजेचा आपण पाहतोय. सातत्यानं रायगडच्या धर्तीवरती हा संघ आपल्याला उतरताना पाहायला मिळतोय आणि ॲज अ बॅट्समन ॲज अ गोलंदाज अतिशय चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 74चं समीकरण. पंचांकडनं ग्रीन सिग्नल लेस प्ले. सामना सुरू होतोय. सत्र दुसरं आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपये प्रल्हाद शेटकेणी यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे झेल आणि पहिल्या बॉलवरती या मॅचची गोल्डन विकेट परतावा लागेल फलंदाज केतन पाटीलला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल संजय वास्कर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. सुरुवातीला थोडेसे थांबले. 40+ आहेत परंतु आज देखील त्यांची ऊर्जा खूप काही सांगून जात आहे. 40+ असताना देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये सीमारेषेलगत संरक्षण म्हणजे किती क्रिकेट त्याच्या आतमध्ये दडलंय ह्याचा अनुमान आपण लावू शकता. अन्यथा आपण पॉवर प्ले मध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू नेहमीच सीमारेषा लगत पाहतोय परंतु आपल्या संघातील सेफ हँड त्यांना आता स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. एक चांगला झेल त्यानं पकडला आणि त्या झेलनं खेळ संपला केतन पाटीलचा. पहिल्याच बॉलवरती रॉयल डाक वरती तो आता माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील दाखल झालाय. खूप काही निर्भर ह्या खेळाडूवरती कारण की अनेक साऱ्या मॅच विनिंग नॉक त्याच्या माध्यमातून आपण कित्येक मैदानावरती पाहिलेत. अनेक सारे रेकॉर्ड त्यानं कायम केलेत ह्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. मालिकावीरची अनेक किताबं ज्यानं पटकावलीत. एक कार देखील त्याच्या नावावरती आहे आणि सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये देखील तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावरती ह्या सामन्याचं भवितव्य असेल. जे समीकरण 30 मध्ये 74चं पूर्ण करायचं होतं. आता येणारे 29 चेंडू आणि विजयासाठी 74 धावसंख्या. जवळजवळ 15च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. इथे फटका पुन्हा सजवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक तोच आहे. प्रयत्न केला जात होता परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद. षटकार. यस डीजे मास्टर देखील सांगतोय जिसमें है दम वो जीतेगा आणि जो जिंकेल तोच बाजीराव सिंगम असं म्हणावं लागेल. या अगोदर पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती प्रयत्न चांगला केला संजय यांनी परंतु आता षटकाराला नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपली ओळख मैदानाला तो पटवून देत असताना षटकारानं त्यांना आगाज केलाय. 6 या आकड्यानं पाठलाग करायला सुरुवात जयमान निलजेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅक वरती अंकित गातकर यांना आपण पाहतोय. चांगला चेंडू. फटका देखील चांगला आहे परंतु एका क्षेत्ररक्षकानं रोखण्याचा प्रयत्न केला. गती कमी केली बॉलची. त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं तो चेंडू फील्ड केला. एकंदरीत मिळेल ती फक्त 1च धाव. षटकारानंतर सिंगल. स्कोर कार्ड वरती 7 धावा. पॉवर सर्कलचं पहिलं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवून ह्या मॅच मध्ये आगेकूच करण्याचा प्रयत्न टीम जयमान निलजेचा देखील असेल ह्या शंकाने. या 2 दावेदार संघ आहेत. चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्मात दोन्ही संघाचा खेळ आपण पाहतोय. सुरुवातीलाच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये उच्चांकित धावसंख्या कान्होबा कुंडेवालनं उभारली आहे पण ती धावसंख्या वाचवण्यासाठी देखील त्यांना परिश्रम करावा लागेल. फटका हा देखील चांगला आहे. सरळ 20 सेप मध्ये क्षेत्ररक्षक
चेंडूची अडवणी चालू आहे, परंतु एकच धाव. थोडीशी घाई चालू होती, परंतु काही हरकत नाही. या एक धाव, 8 धावा. सिंगलनं डावाला सुरुवात विशालाने देखील केली आहे. 8 धावा धावपळकावरती. षटकारासाठी 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे देखील फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर आपल्या स्टाईल सिग्नेचर स्ट्रोक नितेशचा आपण पाहतोय. बॉलला पाठवलंय लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. वन मो षटकार. थँक्यू. चला, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग करू नका. 3 षटकानंतर टीम मीटिंग आपण करू शकता. पंच आपण देखील ऑन करायचा आहे. तर आज उशीर झालाय. खरं तर 12 वाजेपर्यंत आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या होत्या, कारण की पूर्णतः जर आपण ह्या एरियाचा विचार केला तर आजूबाजूला बिल्डिंग एरिया आपण पाहतोय. रहदारीचा हा एरिया आहे आणि त्यामुळे 12 पर्यंत आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या आहेत. षटकार आलाय. दुसरा षटकार नितेशच्या बॅटमधनं. इथे लाईन पाहावी लागेल. एक्स्टिकच्या बाहेर. इट इज अ वाईट. खराब चेंडू. ज्या वेगानं त्यांना धावा जमवायच्या आहेत तो वेग आता स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अंकित कातकरीला आपण पाहतोय. त्याच्या विरोधात मात्र हे तडाखे पाहायला मिळतात ते नितेश पाटीलचे. मी नुकतंच म्हटलं होतं 2024-25 मध्ये हंगाम गाजवतो हा खेळाडू आणि इथे देखील 3 इन अ रो या षटकामध्ये हा तिसरा उत्तुंग षटकार. नितेश पाटील ऑन फायर. या षटकाराच्या मदतीनं धावा धावफलकावरती 21 धावा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण 2 फ्रेम मध्ये पाहू शकाल. चेंडूकडे पाहिलं जात होतं. खूपच लांब पल्ल्याचा हा षटकार नितेशच्या बॅट मधनं आलाय आणि सलग 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला, जास्त टीम मीटिंग आपण भरू नका. मॅच चा जो रिदम आहे तो रिदम आपल्याला कायम राखायचा. एका षटकाचा खेळ संपला. तब्बल 21 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. टायमर, यस, टायमर ऑन आहे. याची दक्षता घ्या. कुंडेबहाळ संघ आज मृण्मय 11 ह्या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. कानोबा कुंडेबहाळ हा संघ. सन्माननीय अरुण धर्मा पाटील यांच्याकडनं निलजित संघाने जर सामना जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दमखम त्यांचा पाहायला मिळतोय. समोरील संघानं मोठी धावसंख्या बनवली आहे, परंतु आमच्यामध्ये देखील दमखम आहे आणि तो दाखवायला सुरुवात केली आहे. नितेश पाटीलनं 3 षटकार ठोकले. आता सामन्याचं चित्र येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती 53 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग आणि 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरायचे आहेत. म्हणजे एखादा गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण निश्चितपणानं पाहायला मिळेल. स्ट्राईक गोलंदाजावरतीच आक्रमण केलंय तर येणाऱ्या गोलंदाजांसमोर कशी फलंदाजी होईल याचं प्रदर्शन निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक संजय वास्कर यांचा वापर. सिनियर गोलंदाज आहेत. पहिला चेंडू लेफ्ट हँडर समोर. लेफ्ट हँडर गोलंदाज पाहायला मिळतोय. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. 1 धाव. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल निलजित संघाचे खंदे समर्थक बाबूराव शेठ पाटील आणि विलासदादा पाटील यांना आपण पाहतोय. खुश आहेत. आणि आता स्क्रीनवरती आपण आमचे जयवंतजी घरत असतील, प्रल्हाद शेठ असतील, त्यानंतर विलासजी घरत. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून जाईल. सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. थोड्याच वेळात प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होणार आहे. शेकाबाचे युवा कार्यकर्ता आणि दमदार कार्यकर्ता. इथे देखील फटका लाजवाब आहे. दी ताकद तकनीक ह्या सगळ्याचा प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला ताकद दाखवली, आता नाजाकत पाहायला मिळते ती विशाल पवारची. षटकार नंतर चौकार. धावा धावपळकावरती अगदी ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल धावसंख्या धावपळकावरती 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 21 होत्या. खराब बॉल आला. धावा 22 आणि त्यानंतर षटकार चौकार पाहायला मिळतो. येणारं समीकरण 22 बॉल आणि गरज आहे ती आता 42 धावसंख्येची.
जी खेळपट्टी आतापर्यंत गोलंदाजांना अनुकूल होती त्या खेळपट्टीवरती आता धावसंख्येची लयलूट पाहायला मिळते. क्लीन बोल्ट प्रत्युत्तर दिलं. हे क्रिकेट आहे. एक तेरी तो एक मेरी हे चित्र नेहमी आपण पाहिल्या. मॅच अजून संपली आहे दोन्ही टीमसाठी, कारण की दोन्ही टीमसाठी ही मॅच ऑन आहे. आतापर्यंत धावा ओसंडून वाहत होत्या, आता क्लीन बोल्ट झालाय. धावसंख्येवरती रोख लावली जाईल का हा प्रश्नचिन्ह आता उद्भवत असताना मॅचच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. दरम्यान सन्मान्य मान्यवर विवेकदादा केणी यांचं शुभ आगमन, ज्यांच्या माध्यमातून साई श्रद्धा डेव्हलपर्स ह्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी बाईक आपण पाहतोय जी पुरस्कृत केली आहे, त्यांचं शुभ आगमन सध्या घडीला आपण मंचावरती पाहतोय. साथीनं त्यांचे सहकारी मित्र देखील आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळतात. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नितीन म्हात्रे आणि गीतेश म्हात्रे कुटुंब बांधवांचे यांचं देखील शुभ आगमन. तसेच नारायणजी म्हात्रे कुटारी गावचे यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा संदेश दाखल झालाय. चांगला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरकेल तोपर्यंत सिंगल. 32 धावा धावपळकावरती 15च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या होत्या. 33 धावा माफ करा, एक धावा आता ऍड केली जाईल. सातत्यानं षटकारांची भाषा बोलत असताना सलग 3 षटकार ठोकण्याचा आता विक्रम नितेश करू शकतो, ही क्षमता आहे. नेहमीच असे बरेचसे विक्रम त्याच्या नावावरती पाहायला मिळतात. सलग 2 षटकार ठोकलेत आणि आता स्ट्राईक त्याच्या खात्यामध्ये. इथे देखील प्रयत्न केला आणि प्रयत्न सफल झालाय की नाही पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये, हा चेंडू विसावलाय. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती असं म्हणावं लागेल, कारण की या मॅचची गोल्डन विकेट नितेश पाटील बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल मॅचची गोल्डन विकेट नितेश, ज्याच्यावरती खूप काही निर्भर होती. विशाल होते, नितेश देखील पाहत होता, कारण की त्याला देखील माहित होतं की ते मी शेवटपर्यंत खेळणं आपल्या टीमसाठी खूप गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही. या चेंडूमध्ये भरपूर उंची होती, लांबीचा अभाव आणि बॉल विसावला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि परतावं लागलं ते नितेशला देखील. या षटकामध्ये वापसी आपण पाहतोय मिळवून देत असताना संजय वास्कर यांना पाहतोय. सुरुवातीला त्याच्या विरोधात आक्रमण झालं, परंतु न डगमगता आपल्या नॅचरल स्ट्रेंथ वरती त्यानं गोलंदाजी केली आणि विपक्षी संघाचे 2 महत्वाचे मोहरे त्यानं टिपले. उमेशजी अठवल हिमाचल प्रदेश त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. खूपच दूरचा पल्ला ते पार करून मित्राच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. परंतु मॅच हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू लाऊड अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सचिन दाखल झाला होता, परंतु जसा तो मैदानात आला तसं लगेच त्याला बाहेर काढण्याचं काम केलंय आणि या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली आहे ती गोलंदाजी करत असताना संजय वास्कर यांनी. मॅचचं समीकरण सुरुवातीला 30 बॉल मध्ये 74 बनवायच्या होत्या. सुरुवात अगदी तडाख्याबंद आपण पाहिली. 21 धावा पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पाणी यस, आता लगेच पाहिजे नेक्स्ट ओव्हर मध्ये. यस, ह्या पाहिजे. यस, घेऊन जायचं आहे पाणी लगेच. जर जास्तच
आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल तर लगेच. यस, आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा धापळकावरती 33-33 पाहायला मिळतात, परंतु चिंतेची बाब की 4 गडी गमावलेत पाठलाग करत असताना जयमान निलजे टीमनं. येणारं समीकरण येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 41 धावसंख्येची. मॅच संपली नाही, मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. 50-50 चान्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अठरा चेंडू 41चं समीकरण. या अगोदर सामना जिंकलाय तो जगदंब वाकळेंना. ते प्रतीक्षा करतात की आपल्या समवेत खेळण्यासाठी कोणता संघ सुसज्ज होईल, परंतु मॅच मध्ये अजूनही संघर्ष जारी आहे. असं रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने कुंडेवाल संघ लढतोय तर त्यांच्या अगेन्स्ट निलजे संघ. गोलंदाज पोलीस पाटील आहेत पेशानं, परंतु आता गोलंदाजी करताना त्यांना पाहतोय मोनिश पाटील. श्री ऋषिकेश वास्कर उपसरपंच कुंडेबहाळचे यांचं शुभ आगमन झाले तर त्यांना विनंती आहे या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मोनिश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटनं चांगला चेंडू. डॉट बॉल, जितके डॉट चेंडू येतील तितका सामना मात्र कठीण बनेल. तो अर्थातच जयमान निलजेसाठी जितके चौकार षटकार येतील तितक्या मात्र टाल्या आरुल्या आपल्याला डगआउट बॉक्स मधनं देखील पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि समीकरण जे उरलं होतं ते आता समीकरण 16 बॉल 40 वरती येऊन टेपलाय. ते प्रयत्न चालवलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. हे षटक महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जितके डॉट चेंडू येतील तितकं प्रेशर क्रिएट होईल ते पाठलाग करणाऱ्या संघावरती. चेंडू बॅटची जुळवणी होत नाही. या खरं तर अगोदरच बॅट फिरून गेली आहे, त्यानंतर बॉल आलाय, गती कमी केली होती. नितीन म्हात्रे आणि गीतेश म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाची धनराशी लाभले. मनाच्या अंतकरणापासून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच मध्ये आता पारड जड होताना आपण पाहतो टीम कुंडेबहालचा, कारण की गोलंदाजी चांगली होती परंतु त्यानंतर लगेचच चेंडू हवेमध्ये मुक्त संचार होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक संजय वास्कर त्या ठिकाणी होता. अचूक त्यांचं जजमेंट आणि एक वेल जज झेलनं खेळ संपलाय तो अजयचा देखील. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये आता दाखल. दिशांक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पिठालीगाव गोलंदाज सज्ज झालाय. इथे मात्र येता क्षणी आडव्या बॅट खेचून मारलाय. पुन्हा संजय वास्कर यांना आपण पाहतोय आणि सुपर झेल. आतापर्यंत विचार केला तर त्यांच्या माध्यमातून 3 झेल या सत्रामध्ये कंप्लीट होताना आपण पाहिले. एक षटकारासाठी देखील त्यांनी ड्राईव्ह लगावली होती परंतु तिथे प्रयत्न फसला, परंतु 3 चांगले झेल त्यांनी पकडलेत आणि विकेट देखील त्यांनी 3 कंप्लीट केलेत. अप्रतिम खेळ. 40+6 खेळाडू, परंतु अजूनही आपल्यामध्ये किती क्रिकेट दडलंय दमखम ते दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी चांगली झाली आणि त्यांच्याच गोलंदाजीमध्ये हा संघ खरं तर ह्या मॅच मध्ये वापसी करताना आपल्याला पाहायला मिळाला. संजय वास्कर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. नैतिक ठाकूर आणि वरद काकडे. यस, नैतिक आणि वरद यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते संजय वास्कर साठी. यस, नैतिक आणि वरद यांच्याकडनं ते पारितोषिक आलंय. भाच्या आहेत त्यांच्या माध्यमातून
हे कॅश प्राइज आलंय ते संजय वास्कर यांच्यासाठी, कारण की 3 विकेट काढल्या आणि 3 चांगले झेल त्याने कंप्लीट केलेत. धावा धापळकरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 34 धावा, येणारे 13 चेंडू आणि गरज आहे ती 40 धावसंख्येची. 12 चेंडू माफ करा, कडकी षटकाची सांगता झाली. 3 षटकांचा खेळ संपला. आता येणारे 12 चेंडू आणि 40 ची गरज आहे. 12 चेंडू 40 धावा, मॅच संपली नाही. या जरूर लक्ष कठीण वाटत असलं तरी देखील क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर आपण विचार केला तर हे आव्हान कंप्लीट होऊ शकतं. त्यासाठी खडतर प्रवास हा गाठावा लागेल. चला, भरपूर वेळ या ठिकाणी आपण खर्च केला. अवधी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12:30 वाजलेत. कुबेर लक्षा ग्रुप कुंडेबहाल यांच्याकडनं गोलंदाज ज्यानं नुकतीच गोलंदाजी केली मोनिश, त्यानं फक्त 1च धाव खर्च केली. त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या बॉलवरती संधी होती परंतु झेल झाला ड्रॉप आणि धावा मिळतात त्या 2. तर वाकळत संघ आपला संघनायक आमच्या दिशेनं प्रस्थान करायचं आहे. इथे फटका तर चांगला सजवला व्हीसेप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला तैनात. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद झालाय. सातत्यानं गडी गमावलेत ते जर्मन निलजेनं. अन्यथा पाठलाग करत असताना त्यांच्याकडनं धावसंख्या खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळाली होती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये हवा तो वेग होता परंतु सातत्यानं विकेट गमावले आणि याच कारण की हा संघ सध्याच्या घडीला आता बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. यस, एकी चेंडून फेस करता डायमंड डकचा ते शिकार झालेत आणि परत आहेत मैदानातून बाहेर प्रथमेश. आणि आता 9व्या क्रमांकावरती नागेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साथीनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील आपण पाहतोय. इथे पुन्हा प्रयत्न तर केला. चेंडू हवेमध्ये खूपच दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु आता झेल ड्रॉप झाला. संजय वास्कर पुन्हा एकदा झेलवरती धावून आले होते. खरं तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा आहे. बऱ्याचशा खेळाडूंसाठी ते कॅश प्राइज जमा करण्यात आलंय. सिंगल डबल हे लक्ष कंप्लीट होणार नाही कारण की 12:40 समीकरण होतं आणि अशा मुवमेंटला जर चौकार षटकार आले नाही तर या स्पर्धेचा जरूर निरोप घ्यावा लागेल. मोठी धावसंख्या होती आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमखम सुरुवातीला पाहिला परंतु नितेश जसा बाद झाला, मी म्हटलं होतं नितेशवरती खूप काही निर्भर होतं आणि तो बाद झाल्यानंतर मॅच मध्ये पूर्णतः शिकंजा कसला असं म्हणावं लागेल. तो कुंडेवाल टीमनं व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यात ऍड होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 धावा. 74चं लक्ष गाठायचं. अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू 9 शिल्लक आहेत. या 3 बॉल मध्ये किमान 2 मोठे हिट यायला हवेत. सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट करायची होती परंतु आता प्लेसमेंट करून चालणार नाही याचा विचार जरूर करावा लागेल. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. जवळजवळ प्रत्येक बॉलवरती चौकार किंवा त्याहून अधिक धावा आता अपेक्षित आहेत. 8 मध्ये 34. जवळजवळ 400हून अधिक वेगानं आता 400हून अधिक वेगानं स्ट्राईक रेटनं धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती जीतूला आपण पाहतो. षटक क्रमांक 4 आणि जीतू गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो. क्षेत्ररक्षक पाहत राहतोय. बनेल दर्शक त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. बिग हिट. षटकार. मॅच संपली नाही. या षटकाराला अजूनही गरज असेल ती आता 7 चेंडू आणि 28 धावसंख्येची. 7 बॉल 28. हा षटकार गरजेचा असेल. मस्ट नीडेड षटकार येईल का? इथे बॉलला तर पाठवलंय ते समोरच्या दिशेला. मिडॉन त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. मिळेल ती सिंगल आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली जाईल. शेवटच्या आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावसंख्येची. मॅच बनवू शकते. 27 धावा ऑन पेपर. 6 चेंडू 36 बनतात. चला, वेळ जास्त खर्च करू नका. वाकळण संघ आपला संघनायक
आपण या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. शेवटचं षटक कुणाल वास्कर. 5 षटक आणि 5 गोलंदाज. चला वेळ आपण जास्त खर्च करू नका, कारण की मी अगोदरच म्हटलं होतं एक वेगळी संकल्पना ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. 5वा गोलंदाज कदाचित तितकासा स्ट्रॉंग नसावा. आपण पाहतोय जे प्रमुख गोलंदाज असतात ते सुरुवातीला गोलंदाजी करतात, परंतु आता डेट ओव्हरमध्ये नवख्या गोलंदाजचा वापर होईल आणि त्याला धावा रोखायच्या आहेत. त्या 27 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या अंतिम मुवमेंटला कुणालवरती विश्वास टाकलाय. कुणाल वास्करला आपण पाहू शकाल 6 बॉल 27 रोखायच्या आहेत. सुरुवातीला जर मोठे प्रहार आले तर दडपण त्याच्यावरती देखील येऊ शकतं. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर, पंतांकडनं व्हाईट बॉलची खून. आता समीकरण 6-26. मॅच संपली नाहीये, कारण की अजूनही शेवटचे 6 बॉल शेष आहेत आणि 6 बॉल मध्ये 26 धावा बनू शकतात. दमखम दाखवावा लागेल बॅट्समनला. इथे एज तर लागली आहे, चेंडू चालला लॉंग स्टॉपला. कदाचित नशिबाचं द्वार उघडलंय की काय असं म्हणावं लागेल. या 4 धावा मिळत आहेत आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती 52 धावा. 50 अप पाठलाग करत असताना 74चा 52 धावा धावपळकावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि गरज आहे ती 22 धावसंख्येची. 5 चेंडू आणि 4 मोठे हिट असं म्हणावं लागेल. हे मॅचचं समीकरण आहे. आता धावा किती पाहिजेत, त्यापेक्षा किती षटकार पाहिजेत याचा विचार फलंदाजाला जरूर करावा लागेल. एका बाजूने संदेश पाटील किल्ला लढवतोय, त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय आणि आता चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू 5 आणि गरज आहे 22 धावसंख्येची. इथे देखील खराब चेंडू, व्हाईट बॉल. पंतांकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांशी जास्त वादविवाद आपण करू नका. व्हाईट साठी रिव्ह्यू देखील नाहीये. पंच ऑनफिल्ड पंच जो काही डिसिजन देतील त्या डिसिजनचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. व्हाईट बॉल आलाय आणि 1 धाव अतिरिक्त संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 5-21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला पटापट घ्या आपण. 2 ऑफिशियल पंच आहेत, त्यांच्याकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. मॅच रंगली आहे. या अगोदर देखील अशाच प्रकारच्या रफ अँड टफ मॅच आपण पाहिल्यात आणि ही मॅच देखील तशीच आपल्याला पाहायला मिळतं. मागची मॅच देखील 2 बॉल 4 ची आली होती. या मॅच मध्ये काय घडेल. फटका तर ठोकण्याचा प्रयत्न वारंवार सातत्यानं चालू आहे. तिचे चेंडू फील्ड होईल आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल धाव. चला डगआउट बॉक्स मधनं जास्त आवाज देऊ नका. चांगली स्पर्धा आहे, लाईव्हच्या माध्यमातून आवाज कॅप्चर होतोय. 4 चेंडू आणि 20 धावा. एखादा डॉट बॉल विजयाचा शिक्कामोर्तब होईल तो कुंडी वाहालसाठी, परंतु 1-2 षटकार ह्या मॅच मध्ये बऱ्याचशा हालचाली आपल्याला घडताना पाहायला मिळतील. 4 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची. गोलंदाज कुणाल. चांगला चेंडू, सॉफ्टननं फक्त 1 धाव. 4 बॉल मध्ये 20चं समीकरण होतं. अशा मुवमेंटला 1 धाव कदाचित आता गणित चुमानावं लागेल, कारण की 3 चेंडू 18 बनू शकतात. 19 बनणं कठीण आहे. कदाचित जर काही चमत्कार झाला, एखादा बिमर चेंडू आला तर मॅच मध्ये वापसी जयमान निलजी संघ करू शकतो. गोलंदाजी खराब झाली. शेवटच्या टप्प्यामध्ये जो विश्वास दाखवला होता स्मिथ वरती, त्यानं खराब षटक हाताळलं. एकंदर 2 त्यानं बिमर चेंडू हाताळले. त्या कारणास्तव धावा बऱ्याचशा खर्च झाल्या आणि आता त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खडतर प्रवास गाठावा लागतो जर्मन निलजे संघाला. आता पूर्णतः त्यांचं आव्हान ह्या मॅच मधील संपलं.